टॉप 9 न्यूज बघूयात सुरुवातीला मोठ्या घडामोडी। काँग्रेस मुख्यालयात पूर्ण वंदे मातरम गायलं गेल्यामुळे सोनिया गांधी नाराज असल्याची चर्चा। सोनिया गांधींनी वंदे मातरम गीताचा अवमान केल्याचा आरोप, तर सोनिया गांधी यांनी वंदे मातरमचा पूर्ण आदर राखला, काँग्रेसचं स्पष्टीकरण। वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्या, हा दिमागी नक्षलवाद नाही का? काँग्रेसच्या व्हायरल व्हिडिओवरनं मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे? ही अराजकता नाही तर काय आहे? पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका, मोदींनी जॅकेटवरती तिरंगा उलटा लावल्याचा आरोप। नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया, लाल किल्ल्यावरनं मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन। महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याची ही खंत व्यक्त। मैं देश के सभी राजनीतिक दलों से आज लाल किले की प्राचीर से तिरंगे झंडे की छाया में खड़े होकर के प्रार्थना करता, आग्रह करता, हमारी माताओं बहनों को 33% विधानसभा और लोकसभा में उनको प्रतिनिधित्व मिले। नारी शक्ती विधेयक 2023लाच मंजूर झाले, मात्र नारी शक्ती वंदन बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही? संजय राऊतांचा सवाल। तर विधेयक एकमतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा। 2023ला मंजूर झालेल्या बिलाचं आपण अंमलबजावणी अद्याप का केली नाही, याचं तुम्ही जर लाल किल्ल्यावरून उत्तर दिलं असतं तर आपण सत्यवादी आहात हे आम्ही जाहीरपणे सांगितलं असतं। आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी व्हावी आणि हे बिल एका मताने 2023 मध्ये आम्ही सगळ्यांनी पास केलं। जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य, विरोधकांनी सहकार्य केल्यास 2029 मध्ये नारी शक्ती विधेयक पास होईल। गेल्या अधिवेशनात सरकारनं नवं बिल आणलं होतं। महिला आरक्षण विधेयकावरनं मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तुम्हाला माहिती आहे की त्या विधेयकात या 2 प्री कंडिशन शिवाय महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि ते जर द्यायचं असेल तर नवीन विधेयक आणावं लागेल। हे सगळं माहिती असताना आपल्या बोली भाषेमध्ये येडा बनून पेळा खाणं हे बंद करा। नारी शक्तीला विरोध करणाऱ्यांना महिलाच उत्तर देतील, महिलांना प्रतिनिधित्व नाकारणाऱ्यांनी आता महिला सक्षमीकरणाची भाषा करू नये, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री, शहा अधिवेशन काळामध्ये सभागृहाला सामोरं जायला घाबरले। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा, तर पृथ्वीराज चव्हाण हे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना। सभागृहात अमित शहांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलंय। प्रसाद लाड यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती टीका। गोळीबार झाला का नाही, पेलेट गन वापरल्या का नाही, आज एका मुलाचा डोळा गेला का नाही, बिहारमध्ये AK-47 वापरल्या का? कुणीतरी आदेश दिला असेल ना, तुम्ही सांगा ना मी नाही दिला, मला माहित नाही कोणी केलं, मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात म्हणून राजीनामा दिला पाहिजे। बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, काँग्रेसची स्वतःची ताकद नाही, त्यामुळे CJPच्या नावाखाली, लेफ्टिस्टच्या नावाखाली जे देशविरोधी कारवाया करतात त्यांना एकत्र करून जे आंदोलन झालं त्यामध्ये काँग्रेस घुसण्याचा प्रयत्न करते। पृथ्वीराज चव्हाण काहीच चुकीचं बोलले नाहीत, आम्ही सुद्धा तेच बोलतो। माणसाला महत्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण महत्वाकांक्षेबरोबर लायकी सुद्धा असायला पाहिजे। राऊतांनी पृथ्वीराज चव्हाणांना पाठिंबा देत अमित शहांवर टीका केली। बघा, पृथ्वीराज चव्हाण काय चुकीचं बोलले? आम्ही तेच सांगतो, माणसाला महत्वाकांक्षा असायला हरकत नाही, पण महत्वाकांक्षेबरोबर लायकी सुद्धा असायला पाहिजे असं मी नेहमी म्हणतो आणि जनतेचं नुकसान करतो। त्या पद्धतीनं आज अमित शहा हे नुकसान करतायत देशाचं।